आपल्यासोबत भास्कर जाधव आहेत. काल तुम्ही विधानसभा अध्यक्षांना भेटला, तुम्हीच नाही महाविकास आघाडीतले इतर 2-3 नेते सुद्धा होते. काय नेमकी चर्चा झाली असं कळते की विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात पुन्हा एकदा तुम्ही अध्यक्षांना बोलणं केलं? असं आहे की आम्ही महाविकास आघाडीचा विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझ्या नावचं पत्र माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेलं आहे. परंतु हे पत्र देताना आम्ही जसं सगळं भेटलो होतो तशाच पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक महाविकास आघाडी म्हणून काल अध्यक्षांना जाऊन पुन्हा विनंती केलेली आहे. त्याचबरोबर माननीय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती केलेली आहे. त्याचबरोबर अन्यही नेत्यांना त्यांच्या मित्रपक्षातल्या आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुमची आता फार मोठ्या बहुमतानं तुमचं सरकार आलेलं आहे. विरोधी पक्षाला संधी देणं, एखादं त्याला पद देणं म्हणजे हे व्यक्तीला पद नसून ते लोकशाहीचा मान, लोकशाहीचा सन्मान आणि संसदीय कार्यप्रणालीचं महत्त्व वाढवणारं असेल आणि म्हणून ते तुमच्याकडून व्हावं असे आम्ही सकारात्मक आहेत अध्यक्ष आणि मुख्यमंत्री. अध्यक्ष देखील मला सकारात्मक दिसले आणि माननीय मुख्यमंत्री महोदय हे थोडे संसदीय कामकाजाला महत्त्व देणारे आहेत. त्यामुळे ते देखील मला या विषयामध्ये सकारात्मक दिसले. अडचणी ज्या येत आहेत त्या बाजूला केल्या, काही तांत्रिक अडचणी काही येत नाही आहेत. त्या तांत्रिक अडचणी दूर झालेल्याच आहेत. पण त्याचबरोबर 85-90 सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते कमी संख्येच्या सदस्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे. दिल्लीमध्ये केजरीवालनी गेल्याच 5 वर्षापूर्वी 67 आमदार केजरीवालांचे होते आणि केवळ 3 आमदार भाजपाचे होते. तरी सुद्धा त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे योजना ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुरू केल्या होत्या त्यांना कुठेतरी निधी मिळाला नाही, त्याला कुठेतरी स्थगिती मिळाली अशी चर्चा आहे. ज्यामध्ये आनंदाचा शिधा असेल, तीर्थक्षेत्र योजना असेल, अशा योजनांचा त्यामध्ये समावेश दिसतो. खरं आहे, दिसतंय साधारणपणे की एकनाथरावांनी सुरू केलेल्या योजना त्यामुळे त्या निवडणूक जिंकण्याकरता उपयोगी पडतात. अरे काय अडचण आहे, ते उभे आहेत ना ते सगळे, कुठे आहेत वाटेमध्ये. आणि म्हणून त्यावेळेला योजनांवर निवडणुका जिंकता आली आणि म्हणून आता त्या योजना बाजूला सारण्याचं काम दिसतंय, असं दिसतंय अर्थसंकल्पामध्ये. त्यामुळे ते भास्कर जाधव त्यांनी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात जे काही प्रयत्न महाविकास आघाडीचे सुरू आहेत त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच ज्या योजनांना निधी मिळाला नाही त्या योजनांना स्थगिती मिळाली आहे का त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन कृष्णा खापरेसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.